नमस्कार, मी दीपक बातुसे. लोकशाहीच्या विशेषमध्ये आपलं स्वागत. आणि या कार्यक्रमात आज आपण चर्चा करणार आहोत राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या कालच्या भाषणाची. या भाषणात राज ठाकरेंनी पुन्हा एकदा भोंग्यांबद्दल अल्टिमेटम दिलेला आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरेंनी इतिहासाचे काही दाखले दिलेत आणि त्या इतिहासाच्या दाखल्यांवरूनच आता उलटी चर्चा सुरू झालेली आहे. भोंग्यांचं अल्टिमेटम आहे त्या कायदेशीरदृष्ट्या किती योग्य आहे, कायदा काय सांगतो, या सगळ्याबाबत आजच्या लोकशाही विशेषमध्ये आपण चर्चा करणार आहोत. राज ठाकरे आणि भूमिका. छत्रपतींची समाधी जी बांधली गेली रायगडावरती कोणी बांधली? याचं लोकमान्य टिळकांनी बांधली. राज ठाकरे आणि भूमिका या कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत पुण्यावरून सहभागी झालेले आहेत इतिहास तज्ज्ञ आणि ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनवणी, त्याचबरोबर दीपक पवार जे मुंबई विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक आहेत, त्याचबरोबर मराठी भाषेच्या चळवळीसाठी त्यांनी मराठी अभ्यास केंद्र स्थापन केलेलं आहे. त्या दृष्टीने मुंबईतील विशेषतः मराठी शाळा वाचवण्याचं त्यांचं काम गेल्या अनेक वर्ष अनेकांनी जवळून पाहिलेलं आहे. संजय सोनवणे आणि दीपक पवार, तुमचं या विशेष कार्यक्रमात स्वागत. सुरुवातीलाच आपण प्रामुख्याने जाऊया राज ठाकरेंच्या इतिहासासंदर्भातील कालच्या सभेतील दाखल्यांवर. राज ठाकरेंनी काल जो इतिहासामधला अनेक दाखले दिले, परंतु एक दाखला ज्याच्यावरून आता वाद निर्माण झालेला आहे तो म्हणजे रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी जी आहे ती टिळकांनी बांधली असा थेट दावा जो आहे तो राज ठाकरेंनी केला. आणि ते ब्राह्मण असल्यामुळे आता त्यांना आपण याचं श्रेय देणार नाही का, असा साधारणतः त्यांचा कालच्या भाषणामधला रोख होता. संजय सोनवणी, तुम्ही इतिहास संशोधक आहात, इतिहासाचे अभ्यासक आहात, या दाव्यासंदर्भात तुमची काय भूमिका आहे? हा राज ठाकरेंचा दावा किती खरा वाटतो आपल्याला? पहिली गोष्ट अशी आहे की ब्राह्मण असणं किंवा ब्राह्मण नसणं किंवा कोणी असणं याचा आणि इतिहासाचा मुळात काही संबंध नसतो. परंतु इतिहासातले जे काही महत्त्वाचे पुरावे असतात, जो काही घटनाक्रम असतो तो सरळ सरळ खोडून काढायचा आणि आपण बेधडक विधानं करायची ही एक राजकीय सवय आहे. राज ठाकरे साहेब हे काही इतिहास संशोधक नाहीत किंवा त्या संदर्भात त्यांनी भरपूर वाचन केलं असेल असंही मला वाटत नाही, परंतु हरकत नाही, ती त्यांची मुद्दा आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लोकमान्य टिळकांनी ना समाधी बांधकाम किंवा जीर्णोद्धार केला, ना त्यांच्या हयातीपर्यंत म्हणजे 1920 सालापर्यंत समाधीचं काम एक इंच भरही पुढे सरकलेलं नव्हतं. एक गोष्ट आहे की त्यांनी त्यासाठी टिळक आपल्या रायगड समाधी फंड नावाचा फंड उभा केला होता. त्याचे 25,000 रुपये जमा पण केले होते लोकांकडनं पैसे गोळा करून, परंतु जी बँक होती डेक्कन बँक ती दुर्दैवाने बुडाली आणि ते सगळे पैसे बुडाले. त्यामुळे ते समाधीचं काम यत्किंचितही पुढे सरकलं नाही. त्यांची फार तर इच्छा होती असं आपण म्हणू शकतो, पण इच्छा असणारे फक्त ते एकटेच नव्हते. त्यांची यादी 1882 साली गोविंद आबाजी जोशी नावाच्या गृहस्थांनी अशी घोषणा केली होती. त्यांनी पैसे गोळा करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांच्याकडनं ते काम होऊ शकलं नाही. लोकमान्य टिळकांच्या हयातीत हे काम पूर्ण झालं नाही. ते पूर्ण झाल्यानंतर 1926-27 सालाच्या दरम्यान जीर्णोद्धाराचं प्राथमिक कार्य पूर्ण झालं आणि 1936 साली तुकोजी होळकरांच्या देणगीमुळे उरलेलं काम पूर्ण झालं. अशा रीतीने 1936 साली समाधी पूर्ण झाली. त्यामुळे टिळकांनी समाधी स्थापन केली किंवा टिळकांनी जीर्णोद्धार केला असं जे काही विधान कोणी जर करत असेल, कोणती संघटना म्हणा, इतिहासकार म्हणा किंवा राजकीय व्यक्ती म्हणा, तर ते विधान अनैतिहासिक आहे, समूळ चुकीचं आहे. त्याच्याकडे खरं म्हणजे समाजाने फारसं लक्ष देण्याची आवश्यकता नाही. परंतु आपल्याकडे इतिहास नेहमी वादांसाठीच वापरला जातो. इतिहासातलं वाद काढून जातींमध्ये तेढ कशी निर्माण करायची, जाती धर्मांमध्ये कशी तेढ निर्माण करायची, हा जो एक भारतामध्ये म्हणजे सुद्धा महाराष्ट्रात नाही अख्ख्या देशांमध्येच एक विचित्र प्रकारचं वातावरण जे पसरवलं जातं आहे ते मात्र नक्कीच चिंताजनक आहे. आणि इतिहासकार म्हणून मी एक गोष्ट निश्चित सांगेल की अशा रीतीने दूषित वातावरण निर्माण करणं आणि ते इतिहासावरनं इतिहास माहीत नसताना, इतिहासाचं मर्म माहीत नसताना किंवा इतिहासाची दिशाही माहीत नसताना अशी विधानं करणं आणि समाजासमोर एक चुकीचं गोष्टी सांगणं ही गोष्ट निश्चितच मला किंवा कोणत्याही इतिहासकाराला आवडणारी नाही. त्यामुळे हे विधान काही खरं नाही. लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला, मिगडंबरी बांधली वगैरे असं जे काही विधान केलं गेलंय ते अत्यंत बरोबर. राज ठाकरेंचं विधान चुकीचं आहे असं म्हणताय आपण. मी या संदर्भात दीपक पवार यांच्याकडे येणार आहे, पण तत्पूर्वी सतीश तळेकर कायदेतज्ञ आपल्या बरोबर सहभागी झालेल्या त्या कार्यक्रमामध्ये भोंग्यांविषयी राज ठाकरेंनी जी भूमिका मांडलेली आहे त्याच्या कायदेशीर ज्या बाजू आहेत त्या आपण सतीश तळेकरांकडून जाणून घेणार आहोत. दीपक पवार, मी तुमच्याकडे येतो. प्रामुख्याने आता संजय सोनवणींनी जसं सांगितलं की खोटा इतिहास हा सांगितला गेला आणि
खोटा इतिहास सांगून वाद निर्माण करायचा. तुम्हाला काय वाटतं, राज ठाकरेंनी हा इतिहास यावेळीच का समोर आणला? कारण यापूर्वी कधीच त्यांनी लोकमान्य टिळकांचा असा सभेमध्ये उल्लेख केला नव्हता. बाबासाहेब पुरंदरेंचा ते अनेक सभांमध्ये उल्लेख करायचे. छत्रपती बाबासाहेब पुरंदरेंनी महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचवले. मात्र टिळकांचा उल्लेख पहिल्यांदा झाला आणि तोही अशा पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने, जसा दावा संजय सोनवणे करतायत. दीपक पवार. राज ठाकरेंचं जर तुम्ही सुरुवातीपासूनचं सगळं राजकारण पाहिलं तर ते द्विमितीय राजकारण आहे. म्हणजे आधी मराठी आणि अमराठी लोकांचं राजकारण त्यांनी 2006 सालापासून जवळपास 2019 सालापर्यंत केलं. 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांचं राजकारण हे मोदींच्या बाजूचे आणि मोदींच्या विरोधातले लोक अशा प्रकारचे होते. त्यातनं ते लाव रे तो व्हिडिओ ही त्यांची सगळी, हा सगळा प्रयोग पुढे आला आणि यातल्या कशालाही यश मिळत नाहीये असं राजकारण करायला सुरुवात केली. त्यातलं एक आहे ब्राह्मण बिगर ब्राह्मण आणि दुसरं आहे हिंदू आणि मुसलमानांचं राजकारण. याला काही अंशी शिवसेनेच्या राजकारणाची पण परंपरा आहे. शिवसेना प्रमुखांनी स्वतः ब्राह्मण बिगर ब्राह्मण हा वाद जरी वापरला नाही तरी हिंदू आणि मुसलमानांचा जो वाद आहे तो काही प्रमाणामध्ये शिवसेना प्रमुखांनी पण वापरला होता आणि आता तो राज ठाकरे वापरण्याचा प्रयत्न करतायत. या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर बाबासाहेब पुरंदरेंना मला वाटतं 101 वर्ष सुरू व्हायचं होतं त्यावेळेला जो काही एक छोटेखानी समारंभ पुण्यामध्ये त्यांच्या वाढदिवसाचा झाला होता, तिथं जी काही मोजकी त्यांची चाहती मंडळी गोळा झालेली होती त्याच्यामध्ये राज ठाकरे होते. म्हणजे राज ठाकरे हे बमो पुरंदरेंचे अतिशय व्यक्तिगत पातळीवर ज्यांच्याबद्दल त्यांना स्नेह असावा अशा प्रकारची व्यक्ती होते आणि आहे. पण तुम्हाला व्यक्तिगत पातळीवर कोणाबद्दल स्नेह वाटतो आणि त्या माणसाची इतिहासाची समज काय आहे या दोन गोष्टींमध्ये गफलत करून चालणार नाही. बमो पुरंदरे यांनी स्वतः देखील आपण इतिहास तज्ञ नाही असं स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी मी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा शाहीर आहे असं वेळोवेळी म्हटलेलं आहे. आणि तुम्ही जर सगळा इतिहास बमो पुरंदरे यांनी लिहिलेला जर पाहिला तर अगदी शेवटच्या पानावर त्यांच्या शिवाजी महाराजांवरच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं जर पाहिलं तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुतळाबाई राणीसाहेब या सती गेल्या अशा प्रकारचं विधान आहे. ते विधान वाचल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की पुतळाबाई राणीसाहेब ह्या लगेच सती गेलेल्या आहेत. पण शिवाजी महाराजांच्या इतिहासाची जर इतर साधनं तुम्ही तपासलीत तर पुतळाबाई राणीसाहेब ह्या लगेच सती गेलेल्या आहेत असं दिसत नाही. म्हणजे इतिहासाची हेतुतः केलेली मोडतोड म्हणा किंवा इतिहासाचं सरधोपटीकरण म्हणा हा बाबासाहेब पुरंदरेंच्या एकूण कार्यपद्धतीचा, विचार पद्धतीचा आणि त्यांच्या समाजातल्या प्रचार प्रसार पद्धतीचा भाग आहे. याचं कारण त्यांचं जे मूळ नॅरेटिव्ह आहे, त्यांचं जे मूळ कथन आहे ते हिंदू आणि बिगर हिंदू किंवा पासून शिवाजी महाराजांनी मुक्त केलं हिंदूंना, ही त्यांची पहिली लाईन ऑफ थिंकिंग, त्यांची विचारधारा आहे. याच्या उलट जर तुम्ही फुले पाहिले तर फुले शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण असं म्हणतात. म्हणजे फुल्यांनी जो महाराजांचा पोवाडा लिहिला तो कुळवाडी भूषण म्हणून लिहिला. आणि फुल्यांच्या एकूण लेखनाची मीमांसा करताना शरद जोशींनी जे म्हटलेलं आहे की दिलेर खानाच्या बरोबर मिर्झा राजे जयसिंगांच्या बरोबर जो काही तह शिवाजी महाराजांनी केला तो तह केवळ राजकीय किंवा धोरणात्मक नसून मिर्झा राजे जयसिंगाचे लोक आणखी एक वर्ष जर त्यांनी आपल्या शेतकऱ्यांची शेतीची नासधूस केली तर आपला शेतकरी तगू शकणार नाही म्हणून शिवाजी महाराजांनी माघार घेतली अशा प्रकारचा दृष्टिकोन त्यात मांडलेला आहे. म्हणजे हा आपल्याकडच्या इतिहासातला सनातन असा प्रश्न आहे की शिवाजी महाराज हे इथल्या दख्खनीतल्या सर्व जनतेचे पालक होते का शिवाजी महाराज हे फक्त हिंदूंचे पुढारी होते. आणि या प्रकारच्या वादांमध्ये राज ठाकरेंची एकूण जी भूमिका आहे ती 2006 पासून किंवा त्याच्या अगोदर पासूनच बऱ्यापैकी उथळ आहे. त्यामुळे काल त्यांनी जे काही विधान केलेलं आहे त्यातला फक्त त्यांच्या दृष्टीनं दिलेला पुरावा जरी नवा असला तरी सुद्धा राज ठाकरेंची एकूण त्यांचं जे इतिहासाचं आकलन आहे ते तसं सुमार असल्यामुळे त्यांच्या या प्रकारच्या म्हणजे त्यांनी ते चुकलेत, आकलन कमी असल्यामुळे हा इतिहास मांडायला की त्यांनी जाणून बुजून अशी चूक केली असावी असं आपलं वाटतंय. मला असं वाटतं त्यांनी त्यांचं कालच्या सगळ्या सभेतलं जर त्यांचं टार्गेट तुम्ही पाहिलं तर बिगर ब्राह्मणांचे पुढारी म्हणून ते सध्या शरद पवारांकडे पाहतात. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीय फुटीला शरद पवार जबाबदार आहेत असं त्यांचं आता गेल्या काही दिवसांमधलं मत आहे. पण हे जे त्यांचं मत आहे ते पुण्यामध्ये त्यांनी शरद पवारांची मोठी मुलाखत घेतली त्यावेळेला नव्हतं. म्हणजे त्यावेळेला त्यांना शरद पवार कळले तरी नव्हते किंवा त्यावेळेला ते जातीयवादी असलेले चालत तरी होते. ह्यातल्या दोन्हीतला काहीतरी एक अर्थ असू शकेल. मला असं दिसतं की आता जे गेल्या
7 वर्षांमध्ये 8 वर्षांमध्ये 2014 सालापासून मोदी भाजप आणि संघ परिवाराची देशभरामध्ये राजकीय सत्ता वाढल्यानंतर जे ब्राह्मणी हिंदुत्व भारतीय समाजावर अधिक प्रभावी ठरताना दिसत आहे, त्या ब्राह्मणी हिंदुत्वातल्या मतांचा आपल्याला काही प्रमाणामध्ये फायदा होऊ शकेल का, एवढ्याच तात्कालिक हेतूने मला असं वाटतं राज ठाकरे बोलतायत. आणि राज ठाकरेंना एक थिएटर जे आहे ते चांगलं जमलं आहे. आणि थोडं स्पष्ट बोलतो त्याबद्दल माफ करा की आपल्या सगळ्या माध्यमांनी त्यांचं हे थिएटर उभं करायला मदत केलेली आहे, की त्यांची जी एक लार्जर दॅन लाईफ इमेज आहे, म्हणजे ते पुण्यातनं निघतात, मग त्यांच्या गाड्या वडू बुद्रुकला जातात, मग त्यांच्या गाड्यांचे ताफे पुढे जातात, त्यांच्या गाड्यांच्या ताफ्याचे ऍक्सिडेंट होतात, मग ते शाकाहारी खातात की मांसाहारी खातात, या सगळ्या गोष्टींमधून आपण त्यांची एक लार्जर दॅन लाईफ अशी इमेज माध्यमांनी आणि एकूण लोकांनी तयार केलेली आहे. ती प्रतिमा एनकॅश करणं हे राज ठाकरे अगदी व्यवस्थित करतात. पण मला असं वाटतं की दरवेळेला हे एनकॅश करणं यशस्वी होईलच असं नाही. आणि राज ठाकरे यशस्वी झाले नाहीत याच्या मागचं कारण त्यांची मराठीची भूमिका हे नाही, राज ठाकरे यांची आणि त्यांच्या सहकार्यांची कष्ट घेण्याची तयारी नसणं. या विषयावर मी तुमच्याकडे पुन्हा येईन. आपण आता सतीश तळेकरांकडे जाऊया. सतीश तळेकरजी, प्रामुख्याने काल राज ठाकरेंनी पुन्हा एकदा जी भूमिका मांडली की मशिदीवरील भोंगे उतरावावेच लागतील आणि उद्याचं त्यांनी 4 तारखेचं अल्टिमेटम दिलेलं आहे. कायद्याच्या दृष्टीने तुम्ही या जेव्हा राज ठाकरेंच्या भूमिकेकडे बघता तर कायदा कितपत या भूमिकेला मान्यता देईल, किंवा ही जर भूमिका राज ठाकरेंनी त्या दिवशी सत्यात उतरवली, म्हणजे मशिदींसमोर हनुमान चालीसा मोठ्या मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर वाजवली, तर साधारणतः राज ठाकरेंवर काय कारवाई होऊ शकते? राज ठाकरे औरंगाबादला जाऊन सभा घेत आहेत. औरंगाबादचीच त्यांनी इतर बाकी महाराष्ट्रामध्ये एवढे शहरं असताना ही पार्श्वभूमी, औरंगाबाद हे निजाम राज्यात होतं, राजवटीत होतं. त्या ठिकाणी मुस्लिम बऱ्याच मोठ्या प्रमाणात वर्ग आहे. आणि राज ठाकरे त्यांच्या राजकारणासाठी किंवा ज्याच्या अगोदर भारतीय जनता पक्ष असेल, त्याच्या अगोदर बाळासाहेब ठाकरे असतील, हे राजकारणासाठी जर कोणी धर्माचा वापर करत असेल आणि त्यातून ही सगळी परिस्थिती उद्भवत असेल, प्रश्न असा आहे की सगळं जे करतायत त्याला कायद्याचं अधिष्ठान कितपत आहे. आता घटनेमध्ये कलम 25 असेल किंवा घटनेमध्ये कलम 19 असेल, म्हणजे तुम्हाला भाषण स्वातंत्र्य आहे, तुम्हाला धर्माचं स्वातंत्र्य आहे, धर्म तुम्हाला पाळता येईल, धर्माचा प्रचार करता येईल, धर्म वाढवता येईल. आणि त्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत, धर्मामध्ये जे काही मूळ तत्त्व आहेत, त्या मूळ तत्त्वाचं तुम्ही पालन करणं, त्याचा विस्तार करणं हे अगदी योग्य आहे. सगळ्यांना तो अधिकार आहे. आणि हे करत असताना धर्माच्या नावावर तुम्ही राजकारण करत असाल आणि त्याच्यातून कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होत असेल आणि त्याच्यामधून जर समाजामध्ये फूट पडत असेल, ते सगळ्याच गोष्टी निषिद्ध आहेत. आणि त्याच्यामुळं आता सुप्रीम कोर्टाने 2005ला जो निकाल दिला, त्याच्यानंतर इवन बॉम्बे हायकोर्टाने 2010मध्ये निकाल दिला आणि इवन अलाहाबाद हायकोर्टाने 2017मध्ये निकाल दिला. ह्या सगळ्यामध्ये म्हणजे धर्मासाठी धर्म करत असताना हे ध्वनी प्रदर्शन तुम्हाला किती करता येईल, त्याच्यावर बंधनं किती घालता येतील. आता हे फटाके असतील वाजवायचे, म्हणजे आपल्या भारतामध्ये एवढे सण आहेत, वेगवेगळ्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या समाजामध्ये, वेगवेगळ्या धर्मामध्ये, वेगळ्या जातीमध्ये, आणि सण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण साजरे करतो. मग ते मुस्लिमाचे असतील, हिंदूचे असतील, दिवाळी असेल, दसरा असेल, अजून कुठले पाडवा असेल. आणि हे सगळं करत असताना आता मशिदीवर अजान देणं हा प्रकार त्यांच्या धर्माला मान्य आहे. आणि आत्ताच नाही तर फार पूर्वीपासून त्या ठिकाणी अजान देणं हे कायद्याने आणि त्यांची जी प्रथा आहे ती कायद्याने त्याला मान्यता दिलेली. प्रश्न आहे आता ते मस्जिदवर जे अजान दिली जाते ते खरोखरच स्पीकरच्या सहाय्याने देता येईल का, आणि स्पीकरवर तुम्हाला द्यायची असेल तर तो भोंग्याचा आवाज किती असला पाहिजे, किती डेसिबल असला पाहिजे. आता याच्याबाबत वेळोवेळी राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने काही गाईडलाईन्स फ्रेम केलेल्या आहेत आणि त्या पॅरामीटर्समध्ये राहून तुम्ही जर म्हणजे ध्वनी प्रदूषण जर होत नसेल तर त्या गोष्टी काही वावग्या नाही आहेत. आणि या सगळ्या गोष्टी 2014 नंतर आणि अलीकडच्या काळात जे काही UP गव्हर्नमेंटने काही आदेश काढले, तर आता ह्या सगळ्याची पार्श्वभूमी अशी आहे की त्यांना एक मतांचं राजकारण करायचं आहे. आणि करत असताना तुम्ही कायद्याचा त्याला कुठलाही आधार नाही आहे, तुम्ही धर्माचा वापर करतायत. आणि त्याच्यामुळं हे सगळी जी परिस्थिती आज निर्माण होती आहे, भारतात असेल, महाराष्ट्रात असेल,
आणि काल जे राज ठाकरेंनी औरंगाबादला सभा घेऊन हे सगळ्या ज्या गोष्टी करतायत, तर त्याच्यामुळं कायद्याचं जे अधिष्ठान आहे, कायद्याने जे काही नियम घालून दिलेले ते नियमाचं पालन करणं हे सगळ्यांचंच कर्तव्य आहे. त्याला कुठलाही राजकारणी कायद्यापेक्षा वरती नाही आहे. आणि म्हणूनच हे अमेरिका असेल किंवा पाश्चात्य देशात, युरोपमध्ये असेल, त्या ठिकाणी एवढ्या प्रकारचे सण वगैरे राहत नाही आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर काही फटाके असतील किंवा काही भोंगे असतील किंवा लाऊडस्पीकर असतील वाजवले जात नाही आहेत. आणि मग हे महाराष्ट्रात किंवा भारतातच एवढं का? आणि ते करत असताना आपल्याला हे धर्म, सोहळे, सण साजरे करण्यापलीकडं म्हणजे भारताचा जर खऱ्या अर्थाने आर्थिक विकास करायचा असेल, सामाजिक सामंजस्य जर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजामध्ये आपल्याला टिकून ठेवायचं असेल, तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जे काही राजकारणी आपल्याला परावृत्त करतायत या भागा म्हणजे, तर या ठिकाणी राजकारण्यांनी कायद्याचं उल्लंघन न करता कायदा पाळला पाहिजे. आणि त्यामुळं समाजात कुठलीही फूट पडणार नाही याची सर्वतोपरी दक्षता घ्यायला हवी आहे. आणि मला वाटतं कायदे आणि हे भोंगे किंवा म्हणजे अजान असेल किंवा आज चालीसा असेल, कुठलंही असेल, तर हे मोठ्या प्रमाणात भोंग्यावर म्हणजे याला हे करायला कायद्याचं कुठलंच अधिष्ठान नाही आहे. परंतु कायद्यात बसून जर लोकांना त्रास होत नसेल, ते भोंग्याचा आवाज मोठा नसेल आणि तसं जर भोंग्याहून जर हे अजान दिलं जात असेल तर त्यातही काही वावगं नाही आहे. पण ते करत असताना हे ध्वनी प्रदूषण जर होत असेल, बरोबर, दुसऱ्यांना लोकांना त्रास होऊ त्याचा जर नये त्रास हे होत बघितलं असेल, पाहिजे. कायद्याचं आणि साधारणतः तेवढ्या काय प्रमाणात काही अधिष्ठान, नियंत्रण शासन- तुम्ही सांगितलं की कायद्याचं अधिष्ठान नाही आहे, याला पण सरकार काही करू शकतं का, काही नियमावली करू शकते का? त्याचबरोबर इतिहासासंदर्भात राज ठाकरे यांनी काही उल्लेख जे भाषणात केलेले आहेत त्या संदर्भात आपण ही चर्चा पुढे चालूच ठेवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा ही चर्चा अशी सुरू ठेवूया. आमच्या शिवछत्रपतींची समाधी जी बांधली गेली रायगडावरती कोणी बांधली? त्यांच्या लोकमान्य टिळकांनी बांधली. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि राज ठाकरे आणि भूमिका या विषयावर आपण चर्चा करत आहोत. संजय सोनवणे आपल्यासोबत आहेत, इतिहासाचे अभ्यासक. संजयजी, प्रामुख्याने राज ठाकरेंनी कालच्या भाषणात पुन्हा एकदा पुरंदरेंचा उल्लेख केला आणि महाराष्ट्रात घराघरात बाबासाहेब पुरंदरेंनी छत्रपती पोहोचवले असा दावा यापूर्वी सुद्धा दिलेला आणि कालही त्यांनी पुन्हा हा दावा केलेला दिसतोय. आपल्याला वाटतं की बाबासाहेब पुरंदरेंमुळे महाराष्ट्रामध्ये छत्रपती पोहोचलेत? नाही, हे विधान त्यांचं बाबासाहेबांवरच्या अतीव प्रेमामुळे आलेलं आहे फक्त, किंवा अतीव आदर असेल, प्रेम असेल, किंवा त्यांचे स्नेहाचे संबंध, मैत्री संबंध असतील त्यामुळे आले असतील कदाचित हे विधान. परंतु ती वस्तुस्थिती नाही. खरं म्हणजे 1869 साली महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांवर पवळा रूपाने चरित्र लिहिलं त्यांचं. त्याच्या 25व्या आवृत्त्या जवळपास 20वं शतक सुरू होतानाच झालेल्या होत्या. त्यामुळे शिवाजी महाराजांचं पहिलं ऑथेंटिक चरित्र तेही पोवाड्याच्या स्वरूपात, म्हणजे पोवाडे आपल्याला माहिती आहे की ते घरोघर पोचायला जे जास्त मदत होते. उलट महात्मा फुलेंनी पोवाडा लिहिल्यामुळे शिवाजी महाराज अनेक वर्गांमध्ये अजून जास्त सखोलपणे माहीत झाले आणि त्यातनं तिथून पुढं समाधीचं काम व्हायला पाहिजे किंवा त्याची शिवजयंती साजरी करायला पाहिजे याची चर्चा सुरू झाली. आणि खुद्द 1880 सालीच महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची जयंती पुण्यामध्ये आणि रायगडावर सुरू केली आणि मेघाजी लोखंडेंनी गिरणगाव आणि लालबाग इथे जयंतीचं काम चालू केलं. अशा रीतीने हळूहळू जयंती वाढायलाच लागली होती. लोकमान्य टिळकांनी फक्त काय केलं, जे गणेशोत्सवाच्या बाबतीत केलं होतं, गणेशोत्सव सुरू कोणी केला? रंगारींनी. परंतु टिळकांनी त्याला केसरीत प्रसिद्धी दिल्यामुळं त्याचं स्वरूप व्यापक बनलं. तसं शिवजयंतीचं स्वरूप सुद्धा टिळकांमुळे व्यापक बनलं. परंतु सुरुवात कोणी केली? तर सुरुवात महात्मा फुले यांनी केली आणि त्यांच्या सहकार्यांनी केली. आणि सत्यशोधक चळवळीचे शिवाजी महाराज एक आदर्श होते. कुळवाडी भूषण म्हणून मगाशी दीपक पवार साहेबांनी आणि आपण उल्लेख केला त्याप्रमाणे शिवाजी महाराजांचं खऱ्या अर्थाने जनतेचा, रयतेचा राजा म्हणून स्वरूप पुढे ठेवण्यात आलं. आणि आजही समाज मनामध्ये, सामान्य माणसांमध्ये जर लोकप्रिय प्रतिमा असेल तर ती रयतेचा राजा अशीच आहे. ती गो ब्राह्मण प्रतिपालक अशी नाही किंवा इतर वेगळ्या वेगळ्या प्रकारे काही दाखवली जाते काही वर्गांकडनं, तशा प्रकारची नाही. का पुरंदरांनी सांगितली त्या प्रकारची प्रतिमा नाही. त्यामुळे पुरंदरांमुळे घरोघर शिवाजी महाराज पोहोचले हे विधान अत्यंत चुकीचं आहे.
सत्याचा अपलाप करणारा आहे. उलट असं म्हणता येईल की शिवाजी महाराजांच्या लोकप्रियतेचा गैरफायदा किंवा फायदा हा बाबासाहेब पुरंदरेंना मिळाला आणि त्यातनं त्यांना शेवटी महाराष्ट्र भूषण मिळून तो सन्मान थांबला. परंतु त्यांच्यामुळे शिवाजी महाराज घरोघर गेले नाही, तर शिवाजी महाराजांमुळे बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्राला माहीत झाले असं आपल्याला म्हणावं लागेल. हे आपण ते लक्षात घेतलं पाहिजे. दीपक कारण पवार शिवाजी तुमच्याकडे येतो. महाराज हे 17व्या शतकापासून हां, बोला संजयजी बोला. 17व्या शतकापासून शिवाजी महाराजांची कीर्ती एवढी होती की ब्रिटिशांनी जरी रायगडावर तोफांचा भडीमार करून उद्ध्वस्त जरी केला असला तरी ब्रिटिश अधिकाऱ्यांना किंवा गव्हर्नरला सुद्धा म्हणजे रे असेल किंवा त्याच्या आधी जे काही अधिकारी रायगडावर येऊन गेले त्यांनी जे लिहून ठेवलं शिवाजी महाराजांबद्दल ते एवढं आदरपूर्ण आहे, एवढं सन्मानपूर्ण आहे की आता बाबासाहेब पुरंदरे फार नंतरचे त्यांचं वाचून हे ब्रिटिश अधिकारी पण रायगडावर येत होते का? हे असं काही नाही आहे. हा पण सत्याचा अपलाप आहे. म्हणजे एखादं असत्य गोबेल स्थितीप्रमाणे जे संघ परिवार तेच काम करत असतो की एखादं खोटं 1000 वेळा सांगत गेलं की ते लोकांना खरं वाटायला लागतं. बाबासाहेब पुरंदरेंनी आख्यान स्वरूपात, पोवाड्याच्या स्वरूपात ते एक काय म्हणू रंजक पद्धतीने शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला, त्यांच्या पद्धतीने सांगितला. त्यांच्या मनामध्ये हिंदू मुस्लिम हा जो काही एक भेदभाव होता तो भाग त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव पुढे करून वापरला. हे सगळं त्यांची स्वतःची विचारधारा म्हणून आपण समजू, परंतु त्यांनी आपली विचारधारा समाज मनावर लादण्यासाठी शिवाजी महाराजांचा दुरुपयोग केला. हे सत्य महाराष्ट्राला स्वीकारावं लागतं आणि महाराष्ट्र ते स्वीकारतोच आहे, कारण त्यासाठी मोठ्या मोठ्या चळवळी महाराष्ट्रात झालेल्या आहेत. दीपक पवार, मी तुमच्याकडे येतो. प्रामुख्याने 2006ला मनसेची स्थापना झाली तेव्हा सुरुवातीला स्थापनेतच मनसे कुठेतरी चाचपडत होता आणि 2008ला त्यांनी आक्रमक मराठीची भूमिका घेतली. कदाचित त्यावेळेला तुमचंही राज ठाकरेंवर प्रचंड प्रेम होतं मराठीच्या मुद्द्यावरती लढत असल्यामुळे, कारण तुम्ही सुद्धा मराठीची चळवळ त्या काळात उभी केली होती आणि ती तुम्ही अजूनही चालवताय. राज ठाकरेंची मराठी ते मशिदीवरील भोंगे ही जी बदललेली भूमिका आहे त्या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता? ज्या वेळेला राज ठाकरेंनी 2006 साली मराठीची भूमिका स्वीकारली त्यावेळेला जर तुम्ही पाहिलं तर शिवसेनेनं मराठीची भूमिका सोडून हिंदुत्वाकडे जाऊन जवळपास 2 दशकं झाली होती. म्हणजे 85 साली शिवसेनेनं अधिकृतपणे मराठी मनापासून हिंदू जनापर्यंतचा प्रवास सुरू केला. त्याला जवळपास 20 वर्ष झाली आणि मग त्याच्यातनं मी मुंबईकर ही कल्पना पुढे आली. त्यामुळे राज ठाकरेंनी ज्या वेळेला मराठीचा मुद्दा घेतला त्यावेळेला हिंदुत्वाला कंटाळली होती. त्या सगळ्या मंडळींच्या दृष्टीने दीपक पवार यांचा संपर्क तुटलेला आहे. मी जातो ॲडव्होकेट सतीश तळेकरांकडे. सर, मगाशी जो तुम्ही उल्लेख केलात की कायद्याचं अधिष्ठान तर नाही आहे की म्हणजे सरकार याच्यावरती कशा पद्धतीने कंट्रोल आणेल भोंग्यांवरती, मात्र महाराष्ट्र सरकार वारंवार दावा करतं की सर्वोच्च न्यायालयाने जी काही नियमावली घालून दिलेली आहे त्याचं आम्ही महाराष्ट्रात पालन करतो आणि राज ठाकरे दावा करतायत की सगळे मशिदींवरील भोंगे जे आहेत ते अनधिकृत आहेत. याचं तुम्ही कसं विश्लेषण कराल? थोडक्यात पहा, इस्लाम धर्मामध्ये मस्जिदीमध्ये आझान देण्याचं हा जी प्रथा आहे ते एक इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग आहे किंवा त्याचं एक मूळ तत्व आहे. परंतु ते लाऊडस्पीकरवर ते मोठ्या प्रमाणात वाजवावं अशा प्रकारचं कुठली प्रथा नाही आहे. इस्लाम धर्माचं मूळ तत्वही नाही आहे. आता या उलट तुम्ही हिंदू धर्म जर पाहिला तर हे हनुमान असेल, हनुमान चालिसा असेल, कुठल्याही मंदिरावर अशा प्रकारचं पठण करणं अशा प्रकारची प्रथा आतापर्यंत नव्हती. आणि ते लाऊडस्पीकरवर हे अशा करणं तर आतापर्यंत हे गोष्ट माहितीच नव्हती. तर हा नवीन पायंडा पाडणं आणि तेही फक्त तुम्ही मुस्लिम समाजाला एक छेद देण्यासाठी जर करत असाल तर ते अगदी म्हणजे सर्वस्वी तुम्हाला धर्माचं राजकारण करायचं आहे, तुमच्या एक वेगळ्या कारणासाठी करताय तुम्ही. आणि शासनाला जर काही बंधनं घालायचे झाले, बंधनं घालता येतील. कधी मस्जिदवर जे भोंगे आहे त्याचा जर समाजावर विपरीत परिणाम होत असेल किंवा त्या मस्जिदी वगैरे शाळा कॉलेजेस हॉस्पिटलच्या जवळ असतील, सायलेंट झोनमध्ये असतील, तर त्या ठिकाणी तिथले काही पोलीस कमिशनर असतील किंवा जिल्ह्याचे SP असतील किंवा जे काही प्रशासन असेल, थोड्याफार प्रमाणात बंधनं ज्याच्यामुळं समाजाच्या प्रकृतीवर त्याचा काही विपरीत परिणाम होणार नाही आहे, मोठ्या प्रमाणात आवाज असेल, भोंगे असतील, अशा प्रकारचे नियम, अशा प्रकारचं नियंत्रण घालता येतं. परंतु एखाद्या पक्षाने सांगायचं की उद्यापासून तुम्ही ते बंद नाही केलं तर आम्ही हे करूत, अशा प्रकारचं हे राजकारण एक शासनावर, प्रशासनावर तुम्ही एक प्रकारचं दंडक, एक प्रकारचं त्यांच्यावर एक दडपण आणताय, ते अतिशय चुकीचं आहे. आणि तेही
तुमच्या एक त्रोटक वैयक्तिक स्वार्थासाठी, तुमच्या राजकारणाच्या स्वार्थासाठी, तुमचा पक्ष स्थापन करण्यासाठी, पक्षाचा एक प्रचार प्रसार करण्यासाठी हे जर करत असाल तर ती गोष्ट एवढी वाजवी नाही आहे, योग्य नाही आहे. आणि नक्कीच कायद्याने कुठल्याही म्हणजे तो इस्लाम असेल, तो हिंदू असेल, आपल्या हिंदूचे काही मंदिरं असतील किंवा इस्लामाचे धार्मिक काही ह्या गोष्टी असतील, त्याच्यावर जर बंधनं आणणं गरजेचं असेल, ध्वनी प्रदूषण वाढत असेल, त्याच्यासाठी योग्य कारणासाठी काही बंधनं घालता येत असतील तर ते घालता येतात आणि त्याच्यात काही वेगळं नाही आहे. पण हे करत असताना शासनाने कायद्यानुसार ती भूमिका घ्यायला हवी आहे आणि ती वाजवी पाहिजे. आणि त्या ठिकाणी कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता एक म्हणजे समाजासाठी किंवा हे प्रदूषण रोखण्यासाठी जर काही बंधनं घालत असाल, अशा प्रकारची बंधनं घालता येतील. त्या ठिकाणी धर्मजात न पाहता एक सर्व प्रमाणात सर्व धर्मासाठी योग्य बंधनं घालता येतील. ते कायद्याला अभिप्रेत आहे. आणि हे सगळं करत असताना तुमचे जे एक वैयक्तिक स्वातंत्र्य आहेत, घटनेच्या कलम 21ने दिलेले, किंवा तुमचं जे भाषण स्वातंत्र्य आहे त्याच्यावर मर्यादित बंधनं घालता येतात आणि त्याचं उल्लंघन होता कामा नये याची दक्षता शासनाने घ्यायला हवी. नाही, पण सर हे वारंवार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला दिला जातो, सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्सचा दाखला दिला जातो. या गाईडलाईन्स नक्की काय आहेत? आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकाल की या गाईडलाईन्समुळे हे भोंगे उतरवले जाऊ शकतात का? असे काही गाईडलाईन्स आहेत का सर्वोच्च न्यायालयाच्या? बघा, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की कुठल्याही मस्जिदीमध्ये अशा प्रकारचं पठण करणं, ज्याला आपण अजान म्हणतो, ते करता येईल. परंतु ते तुम्ही लाऊडस्पीकरवरच करायला पाहिजे असं काही नियम नाही, असं काही त्या धर्मातलं मूळ तत्त्व नाही आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याचा अनर्थ काढला जातो आहे, विशेषतः राज ठाकरेकडून. आणि त्याच्यामुळं तुमचं जे राजकीय या गोष्टीसाठी तुम्ही जर सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं समर्थन करत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे. सुप्रीम कोर्टाने असं कुठंच सांगितलेलं नाही आहे की मस्जिदीवरचे भोंगे उतरवायला पाहिजेत. हा त्या भोंग्याचा विपरीत परिणाम होत असेल, समाजावर परिणाम होत असेल, प्रकृतीवर लोकांचा परिणाम होत असेल, तर त्या ठिकाणी बंदी न घालण्यापेक्षा काही लहान प्रमाणात म्हणजे त्या आवाजावर, ध्वनी क्षेपणावर काही प्रकारचे बंधनं घालता येतील असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. परंतु तो कायमस्वरूपी बंद करायला पाहिजेत, भोंगे बंद करायला पाहिजेत. जर ते अगदी हळू आवाजात आजान जर देत असतील आणि त्या ठिकाणी लाऊडस्पीकरचा वापर करत असतील तर तेही काही अनिष्ट नाही आहे. आणि सुप्रीम कोर्टाने असं काही सांगितलं नाही की सगळेच भोंगे तुम्ही उतरून काढा. सुप्रीम कोर्टाचा अशा काही डायरेक्शन्स नाही आहेत. आणि त्याच्यामुळं वारंवार सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा तुम्ही जर हवाला देत असाल तेही चुकीचं आहे. नाही, प्रामुख्याने औरंगाबादच्या सभेला जेव्हा पोलिसांनी परवानगी दिली तेव्हाच त्यांना अट टाकली होती की प्रक्षोभक भाषण करायचं नाही. आता कालचं भाषण जे झालं त्याच्यानंतर 4 तारखेचं अल्टिमेटम आहे की 4 तारखेला तुम्ही सगळ्या मशिदींबाहेर जर भोंगे उतरले नाही तर मोठमोठ्या आवाजात हनुमान चालीसा म्हणा, लाऊडस्पीकरवर लावा, प्रामुख्याने त्यांनी म्हटलेलं आहे. तर कालचं जे राज ठाकरेंचं भाषण आहे त्या भाषणाच्या अनुषंगाने पोलीस राज ठाकरेंवर कारवाई करू शकतात का? कोणत्या कलमांतर्गत कारवाई करू शकतात आणि राज ठाकरेंना या प्रकरणी अटक होऊ शकते का? तुम्हाला काय वाटतं? काय कायद्यात तरतुदी आहेत? बघा, राज ठाकरेंच्या सभेला जेव्हा परवानगी दिली तर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 20 अटी टाकण्यात आलेल्या होत्या. आणि आज जे वर्तमानपत्रात आलेलं आहे किमान 3 अटीचं भंग झाला आणि ते तपासून पाहिल्या जात आहेत. कायदेतज्ञाकडे ते पाठवलं जाईल त्यांचं भाषण. आणि त्यांना जर वाटलं त्या अटीचा जर भंग झाला असेल तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली जाईल. गरज पडल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल आणि त्याचं प्रक्रिया शासन सुरू करेल लवकरच. आता हे प्रश्न असा आहे, राज ठाकरेंनी असं का करावं? आणि राज ठाकरे आता त्या ठिकाणी शासन आहे, प्रशासन आहे आणि कुठल्याही गोष्टीला जर काही बंधनं घालायची असतील तर शासनाचं काम आहे. आणि एखादा राजकीय पक्ष, एखादा राजकीय पुढारी जर अशा प्रकारचं शासनावर दडपण आणत असेल आणि तेही म्हणजे त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी, ते अतिशय चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळं राज ठाकरेवर गुन्हे दाखल होऊ शकतात आणि ते केले जाण्याची शक्यता आहे. आणि हे शासनाने हे प्रकरण किती गंभीर घेत आहेत आणि खरोखरच त्यांच्या भाषणातून त्या अटीचा जर भंग झाला असेल तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आणि अशा प्रकारचं जर म्हणजे भोंगे जर नाही उतरवले तर आम्ही मग हनुमानाच्या मंदिरावर अशा प्रकारचं चालीसाचं पठण करू. हे जे त्यांचं वक्तव्य, हे जे चिथावणी देत आहेत त्याच्याबद्दलही शासन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू शकतं. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा इतिहास संशोधक आणि दीपक पवार जे आहेत राज्यशास्त्राचे अभ्यासक त्यांच्याकडे जाऊया. एका ब्रेकनंतर परत आमच्या शिवछत्रपतींची समाधी जी बांधली गेली रायगडावरती कोणी बांधली?
त्यांचं लोकमान्य टिळकांनी बांधली. राज ठाकरे आणि भूमिका या विशेष चर्चासत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण जाऊया संजय सोनवणे यांच्याकडे. संजयजी, काल राज ठाकरेंनी आणखी एक उल्लेख केला, तो म्हणजे जेम्स लेनचा. मागच्या भाषणातही त्यांनी उल्लेख केला होता. काल जेम्स लेनच्या एका मुलाखतीचे त्यांनी काही दाखले दिले आणि आपण इतिहास लिहिलेला नाही असं जेम्स लेन सांगतोय, ते राज ठाकरेंनी सांगितलं. आपण ज्या पुण्यामध्ये आपल्या कानावर ज्या कथा पडल्या त्या कथा आपण ऐकून ते पुस्तक लिहिलं आहे, असा जेम्स लेननी केलेला खुलासा काल राज ठाकरेंनी सभेमध्ये सांगितला. खरं म्हणजे जेम्स लेन पुण्यात होता, भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये तो काही काळ निवासासाठी होता. त्या काळात तो कोणाला भेटत होता, जास्त कोणाच्या संपर्कात होता, हे आतापर्यंत त्याच्याबद्दल भरपूर वेळा चर्चा होऊन गेली. कारण मागे जेम्स लेनबद्दल महाराष्ट्रामध्ये वादळ उठलं होतं. जेम्स लेनशी मी पण पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु त्याने कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं होतं. आणि हा पत्रव्यवहार मी 12 साली केला होता, 2012 साली. आणि आता अचानक त्याने एका मासिकाला मुलाखत दिली, जे स्पष्टीकरण दिलंय ते पटण्यासारखं आहे का, ते अजिबात पटण्यासारखं नाही आहे. ते अत्यंत राजकीय स्वरूपाचं उत्तर आहे. कारण त्याने जे शिवाजी महाराजांवरचं हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया हे जे लिहिलंय शिवाजी महाराजांबद्दल, आणि त्याच्यामध्ये ज्या सांगोपांगीच्या गोष्टी लिहिल्या आहेत, खरं म्हणजे इतिहासकार असो किंवा कोणताही सर्वसाधारण नीतिमत्ता असणारा लेखक असो, तो सांगोपांगीच्या गोष्टी आणि तेही अशा विकृत पद्धतीच्या छत्रपतींबद्दल नाही, तरी जेम्स लेनने लिहायचं धाडस केलं होतं, आणि तेही छत्रपतींबद्दल. असं असताना बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या पुस्तकाची तारीफ केलेली आहे. सुरुवातीला ज्यावेळेस ते पुस्तक बाजारात आलं त्यावेळेस एका सभेमध्ये पुरंदरेंनी त्याच्या पुस्तकाची तारीफ केली होती. मग पुरंदरेंना त्यावेळेस माहिती नव्हतं काय पुस्तकाचा दर्जा काय आहे, त्याच्यात इतिहास आहे नाही आहे. खरं म्हणजे तो इतिहास आणि दंतकथा याचं तो संमिश्रण असणारा ग्रंथ आहे. तो अत्यंत टाकाऊ आणि निकृष्ट दर्जाचं पुस्तक आहे. खरं म्हणजे पिवळ्या पुस्तकांच्या दर्जाचं म्हणता येईल असं ते पुस्तक आहे. परंतु जेम्स लेनने म्हटलं आता असं की यांचा काही संबंध नव्हता आणि म्हणून ते निर्दोष झाले. म्हणजे जेम्स लेन हा एक अतिसामान्य वकुबाचा लेखक, त्याला तुम्ही एकदम न्यायाधीशाच्या भूमिकेत बसवताय आणि त्याचा महत्त्व वाढवायचा प्रयत्न करताय, हे तुम्हाला शोभतं का? हा खरा महाराष्ट्रासमोरचा किंवा मराठी माणसाचा किंवा शिवप्रेमींच्या मनासमोरचा प्रश्न आहे. तुम्ही त्याचं उत्तर जे आहे जेम्स लेनचं, जे काही त्यांनी आक्षेप घेतले, हे खोडसाळपणात जेम्स लेनच्या कानावर टाकला कोणी. जेम्स लेन समजा उथळ आहे, त्याने तसे ते वापरलं. म्हणजे ह्या सांगोवांगीच्या गोष्टी खाजगीमध्ये गप्पा गोष्टींमध्ये जेम्स लेनला सांगितल्या जात होत्या. त्या नेमक्या कोणी सांगितल्या हे जरी स्पष्ट नसलं तरी ते काही 10-12 लोक ज्यांची त्यांनी अर्पण पत्रिका त्याच्या ऋणनिर्देश केलेला आहे, त्याच्यामध्ये ज्या लोकांची नावं त्यांनी मुद्दामून टाकलेली आहेत त्या लोकांपैकी कोणीतरी एक जण असणार. हा आपण तर्काने किंवा अंदाजाने हा बांधू शकतो. असं असतानाही राज ठाकरेंनी पुरंदरेंना क्लीन चिट देऊन टाकावी, जेम्स लेनला न्यायाधीशाच्या भूमिकेत बसवावं, ही गोष्ट सुद्धा अनाकलनीय आहे. ही गोष्ट खरं म्हणजे महाराष्ट्राच्या एकही विवेक, नैतिकता आणि एक सामाजिक इतिहासाचं भान आणि जाण याचं दर्शन नसल्याचं हे चिन्ह आहे असं मला वाटतं. कारण असं होता कामा नये. जी जेम्स लेननी केली ती चूकच होती, मूर्खपणा होता. परंतु त्याला खतपाणी घालणारे, माहिती त्याच्यापर्यंत पुरवणारे जे काही खोडसाळ लोक होते, आणि ते खोडसाळ लोक कोण असू शकतील याचा अंदाज कोणताही सामान्य मराठी माणूस शिवप्रेमी बांधू शकतो. म्हणजे जेम्स लेनचं भूत काही महाराष्ट्रातून उतरायला तयार नाहीये. यापूर्वी सुद्धा राज ठाकरेंनी त्यांच्या सभेत तो उल्लेख केला, कालही सभेत उल्लेख केला. त्यामुळे जेम्स लेनची पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे. दीपक पवार, मी तुमच्याकडे येतो. प्रामुख्याने कालचं राज ठाकरेंचं आपण भाषण बघितलं असेल तर त्याच्यात इतिहास, त्याच्यानंतर शरद पवार, जवळपास 15 ते 17 मिनिटं शरद पवार, नंतर मग भोंग्यांवर ते गेले. काल या पूर्ण भाषणांमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंचा कुठेही उल्लेख केलेला नाही आहे, त्यांनी शिवसेनेवर टीका केलेली नाही आहे, त्यांनी काँग्रेसवर टीका केलेली नाही आहे, आणि काही मुद्द्यांना त्यांनी बगल दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या सगळ्या मुद्द्यांना, ज्या मुद्द्यांना त्यांनी बगल दिली त्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला की त्यांनी फक्त पवारांना टार्गेट केलं आणि इतर मुद्दे, इतर राजकारण्यांना मात्र काल भाजपचा तर उल्लेखच नव्हता कुठे आणि मागच्याही भाषणात नव्हता. का राज ठाकरेंची ही भूमिका त्या दिशेने चालली आहे? पवार टार्गेट राज ठाकरेंच्या भाषणात वारंवार दिसत आहेत. तुमच्या प्रश्नाचं मी दीपकजी उत्तर देतो. त्याच्या अगोदर मगाशी आपण आपली लिंक तुटली त्यावेळेला जो मुद्दा एक सांगत होतो मी, तो फक्त मला सांगायचा आहे की राज ठाकरेंचं शिवाजी महाराजांबद्दलचं आकलन हे बाबासाहेब पुरंदरेंच्या वाचनातून झालेलं असू शकतं, पण महाराष्ट्रामध्ये
वासी बेंद्र्यांपासून रियासतकार सरदेसाईंपर्यंत आणि यदी फडक्यांपासून गजानन भास्कर मेहेंदळ्यांपर्यंत आणि अरा कुलकर्ण्यांपर्यंत अनेक लोकांनी आणि भारतामध्ये जदुनाथ सरकारांसारख्या इतिहासकारांनी अनेकांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेलं आहे. महाराष्ट्राचं दुर्दैव असलं तर हेच आहे की महाराष्ट्रामध्ये लोकांना बमो पुरंदरेंनी लिहिलेला इतिहास हा प्रमाण वाटतो. त्या प्रकारचा ललित रम्य आणि फिक्शनल बाबी लोकांना इतिहास वाटतात. हे महाराष्ट्राच्या एकूण सामूहिक वैचारिक दारिद्र्याचं लक्षण आहे असं मला वाटतं. पण आता त्याला काही एकटे राज ठाकरे जबाबदार आहेत असं नाही, पण त्याचा फायदा मात्र राज ठाकरे आणि त्यांच्यासारख्या राजकारणी मंडळींना मिळालेला आहे. कारण जरा बरं इतिहासाचं वाचन आपल्या समाजाने केलं असतं तर मला वाटतं की आपण या वादामध्ये अडकून राहिलो नसतो. जेम्स लेनच्या बाबतीमध्ये सोनवणे सरांनी सांगितलं त्याप्रमाणेच मला असं वाटतं की जेम्स लेनला ज्यांनी कोणी माहिती पुरवली असेल महाराजांची बदनामी करणारी, त्याबद्दलचा वाद एका टप्प्याला होऊन गेलेला आहे. आणि राज ठाकरेंनी त्यांच्या पहिल्याच भाषणामध्ये जगाला हेवा वाटेल असं महाराष्ट्र मला घडवायचं आहे असं म्हटलं होतं. कालचं त्यांचं भाषण जर लोकांनी ऐकलं असेल तर जगाला हेवा वाटणारा तो महाराष्ट्र हाच आहे का, हा प्रश्न राज ठाकरेंना कोणीतरी विचारला पाहिजे. कारण त्यांच्या भाषणामध्ये मध्ये नमाजचा आवाज आल्यानंतर ते असं म्हणतायत की एकदाच तिच्या आईला काय व्हायचं ते होऊनच जाऊ दे. ही म्हणजे स्ट्रीट्स रस्त्यावरच्या एखाद्या माणसाची भाषा वाटावी अशा प्रकारची भाषा 20 वर्ष सक्रिय राजकीय पक्ष चालवणारा माणूस करतो. हे मला वाटतं त्या माणसाच्या आणि त्या पक्षाच्या तीव्र वैफल्याचं लक्षण आहे. तेही महाराष्ट्र दिनी मुद्दा मांडलात की तुम्ही जो मुद्दा मांडलात त्यानुसार उद्धव ठाकरेंच्या बद्दल ते बोलले नाही. त्याचं साधं कारण असं आहे की उद्धव ठाकरेंच्या बद्दल मागच्या वेळेला त्यांनी फार बिलो द बेल्ट अशा प्रकारची टीका केली होती. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आजारपणाबद्दल देखील ते वारंवार, आणि मला असं वाटतं की या प्रकारचं कोणतंच आजारपण हे कोणत्याही माणसाच्या हातामध्ये नाही. स्वतः राज ठाकरेंनी मागे जेव्हा ते मला वाटतं औरंगाबादला एका पत्रकार परिषदेसाठी गेले होते तेव्हा पत्रकारांशी अनौपचारिकपणे गप्पा मारताना त्यांना जो काही चालताना त्रास होतोय आणि त्यासाठी त्यांना जी औषधं घ्यावी लागतायत त्यातनं जो काही जी ग्लानी येते त्याच्याबद्दल ते स्वतःही बोललेले आहेत. म्हणजे राजकारणी लोकांची शेड्यूल्स इतकी व्यस्त आहे की ते आजारी पडले नाही तरच नवल आहे. मला वाटतं की मागच्या वेळेला त्यांनी ही टीका करायला नको होती आणि करायचीच असेल तर ती त्या पक्षाच्या कारभारावर करायला पाहिजे होती. भाजपवर त्यांनी टीका केली नाही हे स्पष्टच आहे आणि मला वाटतं याचं उत्तर अनेकांनी दिलंय. त्याचं उत्तर ईडीकडे शोधण्याची गरज आहे की ते भाजपच्या बद्दल का बोलले नाही. काँग्रेसबद्दल ते बोलले नाहीत कारण काँग्रेस त्यांना दखलपात्र वाटत नाही. आणि शरद पवारांच्या बद्दल मला असं वाटतं की त्यांचा दुहेरी राग असा दिसतो की एका कुठल्या तरी टप्प्याला शरद पवार आणि आपण म्हणजे मनसे आणि राष्ट्रवादी असे आपण काहीतरी निवडणुकीच्या राजकारणामध्ये एकत्र काम करू शकू अशा प्रकारची त्यांची इच्छा असावी आणि त्या दृष्टीनं पवारांच्या मुलाखतीचा त्यांनी पुण्यामध्ये घातला असावा. आणि त्या मुलाखतीतला जो शेवटचा प्रश्न त्यांनी शरद पवारांना विचारला होता की राज ठाकरे का उद्धव ठाकरे, तर त्या मुलाखतीतल्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर शरद पवारांनी ठाकरे कुटुंब असं दिलेलं आहे. मला असं वाटतं की राज ठाकरेंना हा मेसेज तेव्हा कळायला हरकत नव्हती. आणि राज ठाकरेंच्या पक्षाला जर 2019च्या निवडणुकीत 10 जागा मिळाल्या असत्या तर कदाचित आताच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या अलायन्स मध्ये सुद्धा त्यांचा विचार करणं बाकीच्या पक्षांना भाग पडलं असतं. पण जाहीर सभा हजारोंच्या लाखोंच्या सभा घेणं आणि प्रत्यक्षामध्ये मात्र संघटन न करणं, तुमच्या कार्यकर्त्यांना उपलब्ध नसणं, कार्यकर्त्यांच्या अडचणींचं निराकरण न करणं, या प्रकारचं नेतृत्व हे विस्विषित आणि भुसभुशीत होतं. त्याचा परिणाम राज ठाकरेंना 2019 साली भोगावा लागलेला आहे. निश्चित आता राज ठाकरेंची पुढची वाटचाल कशी चालणार आहे ते आपण बघूया. कारण त्यांचे संकेत जे मिळत आहेत ते संकेत साधारणतः कारण ते भाजपवर टीका करत नाहीत आणि भाजपचे नेते राज ठाकरेंचं कौतुक करतायत. अगदी राज ठाकरेंच्या सभांना भाजपचे कार्यकर्ते जातील अशा पद्धतीचं आव्हान काही हिंदुत्ववादी संघटनांनी केलं होतं. त्यामुळे तो विषय आहेच. आता जाता शेवटचा प्रश्न, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तळेकरजी मी तुमच्याकडे येतो. तुम्ही मगाशी म्हटलात की राज ठाकरेंच्या कालच्या भाषणाबद्दल त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. मात्र हे कुठले गुन्हे असू शकतात, किती गंभीर स्वरूपाचे असू शकतात आणि त्याच्यातून राज ठाकरेंना अटक होण्याची काही शक्यता आपल्याला वाटते का? गुन्हे 153A असू शकतो, 155 हे समाजात तेढ निर्माण करणं किंवा कायदा सुव्यवस्था मोडणं अशा प्रकारचे इंडियन पिनल कोडमध्ये जे काही कलमं आहेत त्या कलमाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात. आणि मला वाटतं गुन्हे दाखल नाही झाले तरच नवल राहील. प्रश्न असा आहे, मग मी सांगितल्याप्रमाणे भारताच्या राजघटनेने जे काही धर्माचं स्वातंत्र्य अनुच्छेद 25 खाली दिलेलं आहे आणि त्या स्वातंत्र्यावर किती बंधनं कुठल्या कारणासाठी घालता येतील
भले ते सामाजिक स्वास्थ्य असेल, नीतिमत्ता असेल, कायदा व्यवस्था असेल, या वेगवेगळ्या कारणासाठी धार्मिक स्वातंत्र्यावर थोडीफार बंधनं घालता येतात. तसंच तुमचं जे भाषण स्वातंत्र्य आहे त्याच्यावर देखील कोर्टाचा अवमान होऊ नये किंवा देशाचं स्थैर्य अडचणीत येऊ नये किंवा अशा प्रकारचं कायदा व्यवस्था मोडू नये किंवा कुणाचं अवमान होऊ नये, डिफेमेशन होऊ नये, अशा वेगवेगळ्या कारणासाठी काही बंधनं घालता येतात. आता हे प्रश्न असा आहे की एवढ्या दिवसापासून मस्जिदमध्ये अजान पठण केला जातो आणि आज नाही म्हणलं तरी एक 25, 30, 40 वर्षापासून त्या ठिकाणी भोंगे लावले जातात. आजपर्यंत हा एवढ्या मोठ्या प्रमाणात हा प्रश्न निर्माण झालेला नव्हता. UP असेल किंवा भाजप नियंत्रित काही इतर राज्य असतील आणि आता काही प्रमाणात महाराष्ट्रातही काही राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचललेला आहे. तर या गोष्टी समाजाला परवडण्यासारख्या नाही आहेत आणि त्याच्यामुळं हे कायदा कुणी मोडावा, कायदा सुव्यवस्था टिकवायची जबाबदारी राजकारण्याची किती आहे, राजकारण्यांनी त्यांचं राजकारण सत्ता टिकवण्यासाठी किती धर्माचा वापर करायला पाहिजे, त्या ठिकाणी शासनाने राजकारण्याला इंगित आणण्यासाठी काय करायला हवं, निश्चित ह्या सगळ्या गोष्टी एक दुसऱ्याशी निगडीत आहेत आणि मला एकच वाटतं, धर्माचा वापर राजकारणासाठी करू नये. ते करत असेल आणि ते करत असताना कायदा सुव्यवस्था मोडत असेल, कायद्याचं उल्लंघन होत असेल, तर अशा कुठल्याही राजकारण्यावर, भला तो किती मोठा असेल, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे, कायद्याने कारवाई करायलाच हवी आहे आणि त्या ठिकाणी प्रशासनाने कुणाची गैर करून कुणाचाही म्हणजे हे करता कामा नये. निश्चित तळेकरजी तुम्ही ही सविस्तर भूमिका कायदेशीरदृष्ट्या मागितली. त्याचबरोबर संजय सोनवणी, तुम्ही इतिहासाविषयी राज ठाकरेंनी जे काही काल वक्तव्य केले होते त्या संदर्भातला दीपकजी, मला एकच मुद्दा शेवटी सांगायचा आहे. दीपकजी वेळ संपत आली, अगदी थोडक्यात. हो, मला एकच मुद्दा सांगायचा आहे की मशिदींवरचे भोंगे काढून टाकायला काही हरकत नाही, पण सगळ्या धार्मिक स्थळांवरचे भोंगे शासनाने एक स्वतंत्रपणे काढून टाकावेत. म्हणजे राज ठाकरेंच्या सगळ्या आंदोलनातली हवा निघून जाईल आणि मग यानंतर जैनांच्या मिरवणुकी असतील, गणपतीतले डीजे असतील, दहीहंडीचे राजकीय पक्षांनी स्पॉन्सर केलेले डीजे असतील, वेगवेगळ्या महोत्सवांचे डीजे असतील आणि श्रीमंतांच्या डिस्कोथेकमध्ये कान फुटणाऱ्या यंत्रणा असतील, हे सगळंही बंद केलं पाहिजे. निश्चित तुम्ही भूमिका मांडलीत. सगळ्या मान्यवरांचं आभार, तुम्ही या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आज राज ठाकरे आणि भूमिका या विशेष चर्चेमध्ये या सगळ्या मान्यवरांनी आपापल्या भूमिका स्पष्टपणे मांडल्या आणि राज ठाकरेंनी कालचं जे भाषण औरंगाबादला केलं होतं त्यानंतर साधारणतः महाराष्ट्रात एक वादळ निर्माण होईल अशी शक्यता आहे. कारण 4 तारखेचं जे राज ठाकरेंचं अल्टिमेटम आहे, 4 तारखेला मशिदींवरचे भोंगे उतरवा, अन्यथा मशिदींसमोर मोठ्या मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवा, अशा पद्धतीचं थेट आव्हान त्यांनी आपल्या मनसैनिकांना केलेलं आहे. त्यामुळे मनसेची त्या दिवशीची भूमिका काय असणार आहे, कायदा सुव्यवस्थेवर काय ताणणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालच्या औरंगाबाद इथल्या भाषणानंतर राज्य सरकार आणि गृह विभाग, पोलीस प्रशासन राज ठाकरेंवर काय कारवाई करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.